फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आय मीन तिचा या कंपनीशी काय संबंध? ॲक्च्युली लेखा मला सांगत होती की ती फॅशन इंटरनॅशनल जॉईन करणार आहे म्हणून. व्हॉट? हो, म्हणजे खूप कॉन्फिडेंटली सांगत होती ती की ऑल ओव्हर इंडिया ती बेस्ट डिझायनर म्हणून सिलेक्ट झाली आहे आणि फॅशन इंटरनॅशनल तिच्या मागे विनंत्या करतायत की प्लीज आमच्या कंपनीमध्ये जॉईन व्हा. आणि ती असंही म्हणत होती की आता बघशीलच तू की मी फॅशन इंटरनॅशनलला कशी माझ्या तालावर नाचवते ते. असं लेखा देशमाने म्हणाली? ओ आय एम सो सॉरी. आय मीन मी चुकून बोलले सगळं. आय मीन लेखाने अगदी असंच काही सांगितलं नाही, पण आय मीन ती बोलत होती असं. हे बघा एस पी सर, प्लीज लेखाविषयी तुम्ही मनामध्ये गैरसमज करून घेऊ नका. तशी लेखा चांगली आहे. नाही 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 नाही, गैरसमज नाही. तिच्याबद्दल आता माझा योग्य तो समज झालाय. माझ्या कानावर या सगळ्या गोष्टी घातल्याबद्दल थँक्स. येस, शेवटी मला हवं होतं तसंच झालं. लेखा, तुला यश राजीवच्या कंपनीत आता काम मिळणार नाही आणि इथे मी तुला येऊन देणार नाही. तुला जॉब देणार कोण? हो लेखा, लेखा देशमाने विथ नो वेकन्सी. सो सॅड. बघा, मी तुला सांगत होतो ना पुन्नू, लेखा इज सो इनोसंट. तू उगाचच तिच्याविषयी गैरसमज करून घेतलास. येस मॅडी, चूक झाली माझी. लेखा आली की तिच्याशी या विषयावर बोलेन मी. गुड, दॅट्स द स्पिरिट. बट वेअर इज लेखा? अजून आली कशी नाही ती? मॅम, माझं तिच्याशी बोलणं झालंय. ती येतच असेल. मॅम, एक न्यूज द्यायची आहे तुम्हाला. ती चांगली आहे की वाईट ते तुम्ही ऐकल्यावरच ठरवा. मॅम, मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता आणि तिने मला असं सांगितलं की लेखा फॅशन इंटरनॅशनल जॉईन करते म्हणून. व्हॉट? लेखाने फॅशन इंटरनॅशनल जॉईन केले? दिस इज टू मच. निशा, तुझ्या फ्रेंडला कळव, इथे येऊन एक्सप्लेनेशन द्यायची काहीही गरज नाहीये आणि पुन्हा इथे यायचंही नाही. मॅडी, चल.
इथे कशाला आलीयेस? मॅम मॅम मला तुमच्याशी बोलायचंय. पण मला तुझ्याशी एक अक्षरही बोलायची इच्छा नाहीये. कळत नाहीये तुला मी काय सांगते ते? गेट आउट. आणि तसंही फॅशन इंटरनॅशनल जॉईन करतेस ना? मग इथे काय काम आहे तुझं? फॅशन इंटरनॅशनल? पण मॅम मी ते का जॉईन करीन? का? खूप मोठं व्हायचंय तुला, खूप नाव मिळवायचंय, भरपूर पैसा कमवायचा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुला इथे थोडीच मिळणार आहेत. फॅशन इंटरनॅशनल पेक्षा माझी कंपनी अगदीच फालतू आहे ना. मॅम प्लीज मॅम असं नका बोलू. मॅम आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळे. मला तुम्ही घडवलं. मी तुम्हाला सोडून कशी जाऊ शकते? बास, पुरे झाला तुझा ड्रामा. सगळं कळलंय मला. मॅम मॅम प्लीज माझं एकदा तरी ऐकून घ्या. मॅडी सर. इनफ इनफ लेख. यू आर फायर. तुझी या कंपनीत काहीही गरज नाहीये. गेट आउट आय सेड. गुड. कॉंग्रॅट्स. शेवटी लेखा आता कॉस्मिक फॅशन्स मधनं बाहेर गेली. गुड. ती निशा उगाच ना पूनम मॅडमच्या मनात लेखाविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. पण मी सुद्धा असा डाव खेळले ना की लेखाचा पत्ता काट. ह्या बाबतीत आपला हात कोणीही धरू शकत नाही मॅडम. हो ना. या जगात नुसतं टॅलेंटेड राहून नाही चालत. साम दाम दंड भेद यापैकी कुठला तरी एक उपाय केला ना तर आपला कॉम्पिटिटर आपल्यासमोर उभा नाही राहू शकत आणि मग आपण आपोआप पुढे जाऊ शकतो. युअर राईट मॅडम. आपण जो आदर्श घालून दिलाय त्याचं आम्ही आयुष्यभर पालन करू. आय प्रॉमिस. पण नीता, आपल्याला आता अजून एक खबरदारी घ्यायला हवी. कोणती? लेखाला फॅशन इंटरनॅशनलमध्ये जॉब मिळणार नाही याची. कारण तिला जर तिथे जॉब मिळाला ना तर तू पुन्हा मागे पडशील. मोना, मी कधीच मागे राहणार नाही. कधीच. अगं पण ती जर फॅशन इंटरनॅशनलमध्ये गेली तर आय मीन मोना, लेखाला तिथेही नोकरी मिळणार नाही. तिची खबरदारी मी घेतली आहे. म्हणजे सो स्मॉल. तुला अजून खूप शिकायचं आहे.
अभी आगे आगे देखो होता है क्या मेरी जान. लेखाच्या चेहऱ्याकडे पाहिलं की वाटत नाही ती अशा प्रकारची मुलगी असेल, पण तिचं स्टेजवरून पळून जाणं, तिच्या मैत्रिणीने तिच्याबद्दल सांगणं, ह्यातलं खरं काय? आज इतक्या वर्षांच्या एक्सपिरियन्सने मी माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं की तो कसा असेल हे सांगू शकतो. मग लेखाचं फेस रिडिंग करण्यात माझी कशी चूक होईल? काहीतरी गोंधळ आहे. हा गोंधळ दूर करायचा असेल तर लेखा पुन्हा एकदा भेटायला हवी. पण ती कशी भेटेल? तिला कंपनीत तर बोलवता येणार नाही. यश तिच्यावर सॉलिड चिडलाय. तिला समोर पाहिलं तर तो तिचा जीवही घेईल. मग काय करायचं? लेखाला कसं भेटायचं? कसला विचार करतो? अरे मी कसला विचार करणार? बाय द वे तुझं काय? आता शांत झालायस ना? कालचं सगळं डोक्यातून काढून टाकलंस ना? ते माझ्या डोक्यात कधीच जाणार नाही. जोपर्यंत त्या मुलीला मी तिची जागा दाखवत नाही तोपर्यंत माझा राग शांत होणार नाही. अरे यश, SP प्लीज, त्या मुलीची बाजू घेऊन पुन्हा मला काही सांगायचा प्रयत्न करू नकोस. नाही यश, हे बघ मी तिची बाजू घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की काल ती स्टेजवरून पळून गेली, त्यामागे एक वेगळा अँगल असू शकतो. आणि तो अँगल जाणून घेण्यामध्ये मला काडी मात्रही इंटरेस्ट नाही. ओके, बाय द वे ती मुलगी आता करते काय? आय डोंट नो. म्हणजे ती कॉस्मिक फॅशन मध्ये जॉबला आहे एवढं माहिती आहे मला. गुड. तिला फोन करून लवकरात लवकर बोलवून घे. कशाला? तिला आपल्या कंपनीत जॉब ऑफर करायची. व्हॉट? आर यू शुअर? 100%. अरे पण तू आत्ताच म्हणत होतास की तुला तिची जागा दाखवून द्यायची आहे वगैरे वगैरे, आणि सडनली तू तिला आपल्या कंपनीत जॉब देतोयस. हो, कारण एकदा का ती आपल्या कंपनीत जॉईन झाली की आपल्याला तिला हक्काने छळता येईल. दिवसभरात प्रत्येक तासाला, प्रत्येक क्षणाला मला तिला जाणीव करून द्यायची आहे की यश राजीवचा इन्सल्ट करून तिने किती मोठी चूक केली आहे. तिला इमिजिएटली फोन करून आपल्या ऑफिसमध्ये बोलवून घे. मला कंपनीत ती हवी आहे. शी हॅज टू पे फॉर. साई, ए साई, तो पेपर बाजूला ठेव, ते फेकून दे ना आता. अगं तू पण कमाल करतेस. आता मी तुझं बोलणं ऐकता ऐकता पेपर वाचतोय. काय प्रॉब्लेम आहे? साहिल, ओके ठीक आहे, बोल. मला सांग, लेखाचं काय चाललंय? काय चाललंय? अरे काय चाललंय म्हणजे? तिच्या वयाच्या मुली लग्नाचा विषय काढला की लाजतात. कधी एकदा बोलायला चढतो असं होतं त्यांना. आणि ही लग्नाचा विषय काढला की भूत बघितल्यासारखं घाबरते. साहिल, नक्की काय झालंय? मला काय माहित? तुला नाही माहिती मग कुणाला माहिती? साहिल, नक्की काय झालंय सांग मला. ओके सांगतो. मला काय वाटतं दुर्गाताई, म्हणजे कदाचित ताईला असं वाटत असेल की ती लग्न करून गेली की तू एकटी पडशील ना.
म्हणून तुझ्या काळजीपोटी ती लग्न करत असेल. तुला का मी अलिबागून आले असं वाटलं? साहिल मला नीट सांग काय झालं ते. लग्नाचं नाव काढले की घाबरते. आणि घाबरणं साधं सुद्धा नाहीये, काहीतरी कारण आहे नक्की त्याच्या मागे. आणि साहिल तुला नक्की कारण काय ते माहिती. साहिल नक्की मला सांग काय झालंय, काय कारण आहे. अरे सांग की, बघतोस का असा शुंभासारखा. नाही सांगणार. साहिल अजिबात नाही सांग. आणि तू आमच्या प्रत्येक गोष्टीत का नाक खुपसतेस? तिला नसेल करायचं लग्न तर नको करू देत ना. तू का पाठीमागे लागतेस तिच्या? मी नाही पाठी लागणार तर कोण लागणार आहे? माझ्यावर जबाबदारी आहे लेखाची, अजून कळलं? हो का? अशी कुठली मोठी जबाबदारीची गोष्ट पार पाडलीस तू तिच्या बाबतीत? मी लहानपणापासून बघतोय माझ्या ताईला. तिने किती खस्ता काढल्यात, किती कष्ट घेतले. आणि तू प्रत्येक गोष्टीचे पैसे घेत राहिलीस आमच्याकडून. एवढंच काय, घराचं भाडं सुद्धा घेत होतीस आमच्याकडून. घेतले ना, घेतले पैसे मी. पण जग किती निर्दयी हे तिला कळावं ना म्हणून. झगडल्याशिवाय कुठल्याही गोष्टी मिळत नाही हे तिला कळावं ना म्हणून. आणि जे पैसे मी तुमच्याकडनं घेतले ना ते मी तुमच्यावरच खर्च केलेत, कळलं? आणि मी किती खस्ता खाल्ल्यात तुमच्यासाठी तिला बरोबर माहिती आहे. ओके, मान्य आहे. तू खूप केलेस आमच्यासाठी. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. पण आम्ही आता मोठे झालो आहोत आणि आम्हाला आमचे निर्णय घेऊ देत. तुम्ही मोठे झालात म्हणजे निर्णय घेण्याची अक्कल आलेली नाही तुम्हाला. जोपर्यंत लेखाचं लग्न होत नाही तोपर्यंत तिची जबाबदारी माझ्यावर आहे साहिल. अगं पण तिला नसेल करायचं आता लग्न तर तू का काय करतेस? अरे तिचं लग्नाचं वय झालंय, वेळच्या वेळी तिचं लग्न नको का व्हायला? तुमचे आई बाप असते ना त्यांनी सुद्धा अशीच चिंता केली असते तिच्या लग्नाची. बर बाई, तू बस चिंता करत. साहिल मीच जातोय. जा, निघून जा. नका ऐकू माझं कुणी. माझंच चुकलंय. त्यावेळेस तुम्हाला आसरा दिला, घरात घेतलं, नसती काळजी लावून घेतली. त्यावेळेस मला घराच्या बाहेर काढायला हवं होतं. काळजी तरी करत बसायला लग्न नसतं. हॅलो. हां हॅलो, मी फॅशन इंटरनॅशनल मधून SP बोलतोय. हॅलो हॅलो, आर यू देअर? हां येस येस. हां, तुम्ही जरा ऑफिसमध्ये आलात तर बरं. सर मी काल जे काही वागले मला माहिती आहे, मला मान्य आहे अगदी चुकीचं होतं. पण सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी जाणून बुजून काही केलं नाही आहे. हे बघा सर मी हवं तर तुमची माफी मागायला तयार आहे, पण प्लीज. आता जरा मी बोलू. तुम्ही आता ताबडतोब मला ऑफिसमध्ये येऊन भेटा. मी तुमची वाट बघतो. बाय. हॅलो सर. हॅलो. मला ऑफिसमध्ये का बोलावलं असेल? नक्की नक्की काल मी जे काही वागले ना त्याचा जाब विचारायला असेल. मी काय करू? पण जावं तर लागेलच. माझ्या हातनं जी चूक झाली त्यासाठी ते जे काही बोलतील ते ऐकून घ्यावंच लागेल. मला जायला हवं.